नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे घाटात घात वरंधा घाट. प्रस्तुत पाठ जो आहे तो महेश तेंडुलकर यांनी लिहिलेला आहे. महेश तेंडुलकर म्हणजे प्रसिद्ध लेखक. त्यांची बंच ट्रेकिंग, साद पन्हाळा ते विशाळगडची, साद शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरांवरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंधा घाटाची वैशिष्ट्य व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहेत. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतलेला आहे. तर प्रस्तावनेवरून आणि लेखकांच्या माहितीवरून आपल्या सर्वांनाच समजलं असेल की प्रस्तुत पाठ जो आहे तो कशा संदर्भात आहे. किंबहुना जे महेश तेंडुलकर जे लेखक आहेत, तर त्यांचं लेखन जे आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे. तर यांचं लेखन हे प्रामुख्याने जसं की प्रवास वर्णन आपण म्हणतो, म्हणजेच की एखाद्या ठिकाणाला भेट देऊन त्या ठिकाणाचं प्रत्यक्ष वर्णन आपल्या लेखणीतून उतरवणं याला प्रवास वर्णन असं म्हणतात. तर अशा पद्धतीचं लेखन हे महेश तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे, ज्याच्यामध्ये किल्ल्यांच्या, गड किल्ले, त्यानंतर मंदिरे, असे वेगळी जी प्रेक्षणीय स्थळं आहेत यांचं वर्णन त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रस्तुत पाठ जो आहे तो वरंधा घाट, जो सह्याद्रीच्या दरीखोऱ्यामध्ये वसलेला आहे, या घाटासंदर्भात त्यांनी आपल्याला या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. आता आपण सर्वांनाच माहीत आहे की आपला महाराष्ट्र राज्य जो आहे, या महाराष्ट्र राज्याला सह्याद्रीसारखा कणखर पर्वत लाभलेला आहे, ज्या सह्याद्रीत आपल्या लाडक्या शिवबाने म्हणजेच शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य निर्माण केले. या सह्याद्रीतील हा म्हणजे एक वरंधा घाट होय. लेखकांनी या पाठात आपल्याला वरंधा घाटाचे मोहक वर्णन केलेले आहे. पावसाच्या दिवसात खुलून येणारे सह्याद्रीचे रूप आणि त्याचे सौंदर्य काही औरच असते. या सौंदर्यात भर घालणारे आपल्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात वसलेले गड किल्ले, लेखकांनी पावसाळ्यात केलेली वरंधा घाटाची सफर व या सफरीतील अनुभव ते आपल्यासोबत या पाठामध्ये अशा रोमांचक शब्दामध्ये मांडत आहेत की जणू काही आपण स्वतः तिथे उपस्थित असल्याचा आपल्याला भास निर्माण होत आहे. पाऊस व त्या पावसात भिजणे, ओले चिंब थेंब अंगावरती झेलणे, त्या भिजत त्या पावसामध्ये गरम चहा, भजी, वडे खाण्याचा आस्वाद आणि जो आनंद आहे तो तिथे प्रत्यक्षात घेण्यात जी मजा आहे ती वेगळीच आहे. पण तुर्तास मात्र आपण लेखकांचे जे काही अनुभव वरंधा घाटातील आपल्यासोबत मांडलेले आहेत ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. बघा, ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन ये ग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकवून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यातला
कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे. आता लेखकांनी आपल्याला ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये वरंधा घाट का अनुभवला पाहिजे आणि तिथे का गेलं पाहिजे हे सांगितलं आहे. की जसं की लहानपणी आपण पावसात भिजण्याचा आपल्याला खूप मोठा हट्ट आपला जो असतो, जो आई वडिलांकडे आपण करत असतो, त्या पावसात भिजत आपल्याला ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, ये ग सरी माझे मडके भरी, अशी अनेक पावसाळी गीते आपल्याला गावीशी वाटतात. त्या गीतांमध्ये की त्या गीतांच्या तालावर आपल्याला नाचावं असं वाटतं. आपले आजी आजोबा आपल्याला होड्या करून देतात, त्या आपण पावसाच्या प्रवाहामध्ये वाहत सोडण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वर्षी पाऊस येत असतो, पण प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसाची मजा ही वेगळी असते. तर अशा पद्धतीचं जे वर्णन आहे आणि त्या लहानपणी असलेली पावसाची ओढ आणि मोठे झाल्यानंतर जो इंद्रधनुष्याचा रंग आहे आणि त्या रंगातून आपल्या मनातील ज्या भावना उलगडत असतात, त्या सर्व भावना इथे लेखकांनी सांगितलेलं आहे. या सर्व भावना जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर कुठे गेलं पाहिजे? वरंधा घाटात गेलं पाहिजे. जिथे तुमच्या मनातले जे भाव आहेत ते तिथे अलगद मनातून उमलून येतात, तिथे ते बहरास येतात. असं इतकं म्हणजे जे वरंधा घाटाचं वर्णन आहे ते ह्या 2 ओळींमध्ये लेखकांनी केलेलं आहे. की वरंधा घाट अनुभवायचा कशासाठी? तर तिथे मनाला लागलेली हुरहुर, मनाला लागलेली तळमळ आणि गतकाळातले म्हणजे आपल्या आयुष्यात घडून गेलेले जे क्षण आहेत ते पुन्हा जिवंत करण्यासाठीचं एकमेव ठिकाण म्हणजे वरंधा घाट. अशा प्रकारे त्यांनी ह्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला वरंधा घाटाचं वर्णन सांगितलेलं आहे. आपल्याला बाजूलाच या चित्रामध्ये घाट दिसतो आहे. तो घाट बघूनच सगळ्यांचं मन झालं असेल की अरे एकदा तरी ह्या घाटामध्ये जाऊन भेट दिलीच पाहिजे. पुढे बघा, पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त 2 चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत, धावत, खळाळत वाहणारे पाणी असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते अन नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरम गरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफवलेला चहा. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरम गरम मेनूचा आस्वाद घेत, रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकत, विजेचं लखकन चमकणं अन कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो ते कळत नाही. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
बघा इथे वरंधा घाटाचं वर्णन केलेलं आहे लेखकांनी की पुण्याकडून ज्यावेळी महाडकडे जाताना हिरव्या रंगाची जी झाडे आपल्याला पाहायला मिळतात त्या झाडांवरती पावसाचं पाणी साठून ती झाडं काय झालेली असतात, खालच्या दिशेने वाकलेली असतात पाण्याचं ओझं घेऊन. अशा बंदिस्त अशा गर्द झाडीतून जाताना जी मजा आहे ती वेगळीच आहे असं लेखक सांगतायत. त्याचपेक्षा आणखी एक त्यांनी सांगितलं आहे की 4 व्हीलर 4 चाकीतून म्हणजे बंदिस्त गाडीतून जाण्यापेक्षा बाईकवरती म्हणजेच 2 चाकीवरती जाण्याचा जो आनंद आहे, म्हणजे भिजत भिजत जाणे, जाता जाता आपल्या गाडीच्या टायरनी चाकांनी दुसऱ्यांच्या अंगावर पाणी उडवणे, हे सगळा जो आनंद आहे तो म्हणजे वरंधा घाटात घेणं अतिशय महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा तिथे जो हा आनंद मिळतो तो आपल्याला कुठेच मिळणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे वरंधा घाटात आल्यानंतर ते म्हणतात घाटात घाट म्हणजे एकच वरंधा घाट, बाकी सगळे काय आहेत घाटिया म्हणजे छोटे छोटे टेकडं आहेत. एकच महत्त्वाचा म्हणजे जिथे आपल्याला आनंद आणि उत्साह येतो असा एकच वरंधा घाट, जिथे सांगितलं आहे गेल्यावरती चहा, वडे, त्याच्यानंतर गरम गरम कांदा भजी, हा असा चमचमीत मेवा खायला तिथे जो मिळतो तो वेगळाच, त्याची चवच वेगळी आणि ती तिथे खाण्यात जी मजा आहे ती कुठे दुसरीकडे नाही. त्याचबरोबर रोरावत बाहेर येणारे धबधबे, रोरावणे म्हणजे आवाज, जो पाण्याचा धबधब्यांचा जो आवाज येतो त्या आवाजातले ते धबधबे पाहणं, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, संततधार पाऊस, हे सर्व जे आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त वरंधा घाटातच अनुभवायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी या वरंधा घाटाचं वर्णन केलेलं आहे आणि ते म्हणतात काय की जसं वीज चमकावी आणि लख्ख प्रकाश पडावा अशा पद्धतीने तिथला प्रत्येक क्षण आणि क्षण माझ्या मनाच्या हार्ड डिस्कवरती स्टोअर होत होता आणि तो म्हणजे कायमचा. तिथे आणखी एक गोष्ट लेखक सांगतात की जे धडाकेबाज लोक आहेत, डेअरिंगबाज आहेत, ज्यांना थोडंसं काही वेगळं करावंसं वाटतं, अशा लोकांनी काय करावं, वरंधा घाटातील कावळ्या किल्ला जो आहे इथे यावं. म्हणजे तिथे जाण्याचा जो थ्रिल आहे, जे डेअरिंग आहे ते फक्त तुम्हाला तिथेच मिळेल आणि ते प्रत्येकाच्या बस की बात नाही असं आपण म्हणू शकतो. प्रत्येकाच्या हातचा खेळ तो नाही. तर बघा कावळ्या किल्ल्याबद्दल आपल्याला पुढे दिलेला आहे लेखकांनी. कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे, तो फोडूनच वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे. कोणे एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी, वडे, चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथे जाऊन पोहोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथे आल्यावर कळतं. काळ्या शार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवत असेल कोण जाणे. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पाय वाटच तशी रंगीली आहे. आता कावळ्या किल्ल्याचं वर्णन सांगितलेलं आहे की हा किल्ला जो आहे हा वरंधा घाटातच आहे. वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा फोडून म्हणजे या कावळ्या किल्ल्याचा शेवटचा टप्पा फोडूनच वरंधा घाट बनलेला आहे. आणि वाघजाईच्या मंदिराच्या वरच्या साईडला 9 टाक्यांचा समूह आहे. ह्या पूर्वीच्या काळी बांधलेल्या टाक्या आहेत, जिथे इतक्या उंचीवर सुद्धा पिण्याच्या पाण्याची काळ्या पाषाणातल्या काळ्या कठीण दगडातली जी टाकी आहे, जिथे वर्षभर 12 महिने पाणी उपलब्ध असतं. आणि ही जी टाकी आहे लेखक सांगतात कित्येक वर्ष तिथल्या लोकांचं पिण्याची तहान भागवण्याचं जे काम आहे, पिण्याच्या पाण्याचं जी सोय आहे ती करत आहे. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने
कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगरांच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो. इथून पाय सरकला की थेट समर्थांच्या शिवथर घळीत. तेव्हा जर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधानपणे पावलं टाकत टाकत जायला हवं. डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटीही अरुंदच. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एक टेकडाची उतरून अखेरची चढाई समोर येते. इथून वरंधा घाटाचं मस्त दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेले बुरुजाचे अवशेष दिसतात. बघा आता लेखकांनी काय सांगितलंय. जसं वरंधा घाटात ह्या कावळ्या किल्ल्याकडे सांगितलंय, आपण जसं खाली डांबरी रस्त्यावर येतो तसं कावळ्या किल्ल्याकडे जाणारा पायवाट जी आहे तिथे नजर आपली स्थिरावते आणि तिथल्या पायऱ्या अरुंद अशा पायऱ्या चढून झाडीमधून कावळ्या किल्ल्याकडे जाण्याचा ट्रेक सुरू होतो. अशा प्रकारे त्यांनी तिथलं वर्णन केलेलं आहे की इतका अरुंद रस्ता की तिथून खाली गेलं की कोकणात उतरणारा एक वळणाचा रस्ता येतो, पण तिथून जर पाय सरकला तर थेट कुठे जाणार, समर्थांच्या शिवथर घळीत जाणार, म्हणजे तो माणूस काही परत येणार नाही. तर अशा पद्धतीने इतका अरुंद आणि जोखमीचा रस्ता हा कावळे किल्ल्याचा आहे. अशा प्रकारचं त्यांनी कावळे किल्ल्याचं वर्णन इथे दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे वरंधा घाटाचं हे दर्शन जे आहे ते आपल्याला टेकडीची उतरण ज्यावेळी संपते त्यावेळी तिथे दिसते आणि त्याचबरोबर किल्ल्याचे जे जोत्याचे अवशेष आहेत किंवा बुरुजाचे अवशेष ढासळलेले पडलेले आहेत ते आपल्याला तिथे दिसून येतात. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं, निसर्गगीत अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख होणं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी. आता लेखक आपल्याला ह्या शेवटच्या परिच्छेदात सांगतात की इतकं असं रोमांचकारी वर्णन त्यांनी सांगितलं आहे की इतका रोमांच हा वरंधा घाटात आहे की तिथे तो निसर्ग आपल्याला अनुभवायलाच हवा. कारण तिथे त्यांनी सांगितलेलं आहे काय की कारवीची जी कडकन मोडणारी झाडं आणि त्या आवाजाने आपल्या हृदयाचा चुकणारा ठोका, त्याच म्हणजेच हसत हसत रडणे आणि रडत रडत हसणारा हा जो प्रवास आहे हा प्रत्येकाने एन्जॉय म्हणजे त्या प्रवासाचा आनंद घेतलाच पाहिजे आणि तो आनंद अनुभवण्यासाठी आपल्या गाडीची चाकं वरंधा घाटाकडे वळलीच पाहिजेत. अशा प्रकारचं सुंदर मोहक वर्णन आपल्याला लेखकांनी या पाठामध्ये वरंधा घाटाचं केलेलं आहे. आता समोर पाठ वाचणं आणि प्रत्यक्षात वरंधा घाट अनुभवणं याच्यात नक्कीच फरक असेल, पण तरीही मला असं वाटतं की हा पाठ वाचूनच तिथे जाण्याची प्रत्येकाची दाट इच्छा निर्माण झाली असेल आणि नक्कीच कधी ज्याला कोणाला तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा केव्हा वेळ मिळेल, नक्की वरंधा घाटाला भेट देण्याचा प्रयत्न करा आणि तिथलं जे निसर्ग आहे तिथल्या निसर्गाचा जो आस्वाद लेखकांनी घेतला त्याच पद्धतीने तो आस्वाद तुम्हीही घ्या आणि आयुष्यभर तुमच्याही मनाच्या हार्ड डिस्कवरती वरंधा घाटाचं वर्णन अशा प्रकारे कोरलं जाऊ दे जसं काही लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. खाली शब्दार्थ दिलेले आहेत, एकदा आपण शब्दार्थ बघून घेऊया. वेध म्हणजे लक्ष, बेफाम म्हणजे सुसाट वेगान कोणतंही भान नसलेला, पोटभर मार खाणे म्हणजे भरपूर मार खाणे,
प्रत्यय म्हणजे अनुभव, प्रचिती. रोरावत म्हणजे रो रो आवाज करत, जो वाऱ्याचा किंवा पाण्याचा असा आवाज येतो तो आवाज म्हणजे रोरावत. विहंगम म्हणजे विलोभनीय, सुंदर असं. आणि चापणे म्हणजे खाणे. कारवी म्हणजे एक झाड आहे, अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. अशा प्रकारे वरंधा घाटाची जी ही प्रस्तुती आहे, जे वर्णन आहे लेखकांनी केलेलं, ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि या वर्णनातून तिथे जाण्याची तुमची इच्छा झाली असेल तर नक्की तुम्ही जाऊन या, असं मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. मीही जाण्याचा नक्की प्रयत्न करेन, कारण हा पाठ वाचल्यानंतर माझ्याही मनात तितकीच आतुरता निर्माण झालेली आहे वरंधा घाट पाहण्याची. तुर्तास तरी आपण या चित्रातच वरंधा घाट पाहूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.